अंबाजोगाईत रक्तरंजित थरार, तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला, चौघांकडून बेदम मारहाण, आरोपी फरार. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज लोकमन. अंबेजोगाई शहरात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादाच्या रागातून एका तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात तरुणासह त्याचा भाचा गंभीर जखमी झाला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी सविस्तर. मिळालेल्या माहितीनुसार अंबेजोगाई शहरातील कारखाना परिसरातील ब्रिजजवळ सितारा टॉकीज जवळ ही थरार घटना घडली. परमेश्वर बापूराव शिंपले, वय 35, व्यवसाय शेती, राहणार अंबाजोगाई कुंभेफळ, याच्यावर जुन्या भांडणाचा राग मनात धरून काही जणांनी हल्ला चढविला. फिर्यादीनुसार रितेश चव्हाण, किशोर उर्फ मुंडे आणि उर्फ शेख यांनी संगनमत करून आज तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर रितेश चव्हाण याने हातातील तलवारीने परमेश्वर शिंपले याच्या डोक्यावर वार केला. इतक्यातच न थांबता आरोपीसह इतरांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या भाच्याला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांची कार्यवाही. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 231/2026 नुसार संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असल्याची माहिती समोर येत असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अंबाजोगाईत भरदिवसा घडलेल्या या तलवारीच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अशाच ताज्या, वेगवान आणि निर्भीड बातम्यांसाठी न्यूज लोकमनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.